ठीक आहे, आज आपण जो एक गुगल फॉर्म दिलेला आहे, ह्या गुगल फॉर्ममध्ये जे आन्सर लिहायचे ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर लिहायचे. आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की जे गुगल फॉर्ममधून क्वेश्चन पेपर येतात ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप येतात, की त्यातून एकच आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं किंवा ते तुम्ही आन्सर लिहिता किंवा वन वर्डमध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं असणार आहे किंवा तुमच्याकडे A4 साईजचा जर पेपर असेल त्या पेपरच्या साहाय्याने तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. ओके, आता हे आन्सर लिहित असताना कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे किंवा तो जो पेपर आहे तो आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे ते तुम्हाला मी प्रोसेस पहिल्यापासून सांगते. ठीक आहे, तर आपल्या व्हॉट्सॲपवर ही लिंक पाठवली जाते. ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्ट. आता सगळ्यांना ही लिंक क्लिक तो. ठीक आहे, मी इथे क्लिक करते. बघा, क्लिक केल्यानंतर तो आपल्याला ओपन झालेला दिसेल. ओपन झालेल्या फॉर्ममध्ये फर्स्ट तुम्हाला इथे काय करायचं आहे तर स्टुडंट नेम, इथे तुम्ही स्टुडंट लिहायचं आहे. ठीक आहे, मी आता नॉर्मली सिम्पल म्हणून एक स्टुडंट नेम टाकते. नेक्स्ट तुम्हाला स्कूल नेम टाकायचं. आता इथे शॉर्टकटमध्ये स्कूल नेम टाकते. तुम्ही फुलफिल जे स्कूल नेम आहे ते टाकायचं आहे. ओके, याच्यामध्ये आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथे जे दिलेलं आहे, इथे बघा दिलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी पुढील दिलेला क्वेश्चन पेपर व त्याचे आन्सर A4 साईज पेपरवर किंवा तुमच्या नोटबुकवरती लिहून त्या पेपरची PDF फॉर्मॅटमध्ये बनवून त्याचे डायरेक्ट फोटो काढून अपलोड करायचे आहेत. ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना अपलोड म्हणजे काही माहीत नसणार आहे. ॲक्च्युली हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला हा जो व्हिडिओ बनवलेला आहे की ती फाईल अपलोड कशा पद्धतीनं करायची, किंवा काही विद्यार्थी असे असतील की त्यांना PDF फॉर्मॅटमध्ये फाईल बनवता येत नसेल. ठीक आहे, जरी PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फाईल बनवता येत नसली आणि तुम्ही क्वेश्चन पेपर आन्सर शीट लिहिलं असेल तरी त्याचे तुम्ही फोटो काढून अपलोड करू शकता. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्टवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर ज्या पद्धतीने तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर लिहिता त्या पद्धतीने पेपर तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, बघा इथे पेपर आलेला दिसतोय. तर ह्या पेपरचं काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये पेपर लिहायचा आहे किंवा A4 साईजचे जरी पेपर काढले असतील तर त्याच्यावर क्वेश्चन नंबर टाकून त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. आता क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. आत्तापर्यंत तुम्ही काय करत होता की जो गुगल फॉर्म येईल त्या गुगल फॉर्मच्या खालीच ऑप्शन 4 असायचे, त्या 4 पैकी एक सिलेक्ट करत होता. पण आता आपल्याला इथे त्या पद्धतीने नाही करायचे, तर तुम्हाला ते पेजेसवर ही माहिती लिहून काढायची आहे. म्हणजे जे आन्सर तुम्ही लिहिता ते काय करायचे, त्या पेजेसवर क्वेश्चन नंबर टाकून लिहायचं आहे. ठीक आहे, आता हे तुमचे क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक पेजवर तुमचं नाव टाकायचं आहे. आता प्रत्येक पेजवर का नाव टाकायचं आहे, कारण सपोज फोटो जर त्याचा पाठवणार असाल तर एखादा फोटो जर दुसरीकडे जरी गेला तरी तो अंडरस्टँड होऊ शकतो की तो तुमचाच आहे म्हणून, आणि त्यावरून आपण आन्सर शीट चेकिंग करू शकतो. ओके, तर आता हे झालं तुमचं आन्सर शीट. ठीक आहे, आता हे आन्सर शीट लिहिण्यासाठी तुम्हाला 1 हवर्स असणार आहे, पण त्याच्यामध्ये जे 15 मिनटं एक्स्ट्रा दिलेले आहेत, कारण तुम्ही नवीनच आहात त्याच्यामध्ये, की फाईल अपलोड कशा पद्धतीने करायचा हे प्रॉब्लेम येणारच आहेत. ॲक्च्युली याला मी टायमिंग सेट केलेलं नाही आहे, कारण जे न्यू स्टुडंट असतील त्या न्यू स्टुडंटला फाईल अपलोड करताना थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे ह्या पेपरला मी टायमिंग सेट केलेलं नाही आहे, कारण जे न्यू स्टुडंट असतील त्या न्यू स्टुडंटला फाईल अपलोड करताना थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे ह्या पेपरला मी टायमिंग सेट केलेलं नाही. ठीक आहे, बघा नेक्स्ट. आता तुमचा पेपर लिहून झालेला आहे. लिहून झाल्यानंतर तुम्हाला ॲड फाईलमध्ये जायचं आहे. पण ज्यांना PDF फॉर्मॅटमध्ये फाईल तयार करायला येत असेल त्यांनी काय करायचं आहे, सबमिट करायचं नाही आणि बॅकही जायचं नाही.
तर जे तुमच्या मोबाईलमध्ये साइन आहे बॅक जाण्याचं, मोबाईलमधलं बॅक साइन आहे, त्याने बॅक जाऊन तुम्ही काय करायचं आहे की प्रथम तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये फाईल बनवायची आहे आणि ही फाईल कोणत्या फोल्डरमध्ये ठेवलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ते फोल्डर तुम्हाला ॲड फाईल करताना लक्षात येणार आहे. ठीक आहे, आता ज्यांना PDF फाईल बनवता येत नसेल किंवा कोणत्या फोल्डरमध्ये ठेवली हे लक्षात जर येत नसेल तर त्यांना डायरेक्ट इझी मेथड आहे. बघा मी तुम्हाला इथे दाखवते काय करायचं आहे. तर याच्यामध्ये जे ॲड फाईल आहे ती तुमची फाईल आहे त्या अपलोड करायच्यात, म्हणजे जे तुम्ही आन्सर शीट लिहिलेली आहे ती फोटो काढून तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके, बघा आता इथे ॲड फाईल ऑप्शन दिसतो. हां, आता ॲड फाईलवर मी क्लिक करते. ठीक आहे, बघा ॲड फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येईल. आता अपलोड हा ऑप्शन दिसत असेल. अपलोडच्याच खाली तुम्हाला सिलेक्ट फाईल फ्रॉम युअर डिव्हाइस. आता तुमच्या डिव्हाइसमध्ये बघा आता सिलेक्ट फ्रॉम फाईल कुठं आलेला ऑप्शन इथं आलेला आहे. पूर्ण काळजीपूर्वक पहा. ठीक आहे, तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. मग ऑप्शन कशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे बघा, त्या ऑप्शनवर जाऊन मी क्लिक करणार आहे. जेव्हा क्लिक करेल तेव्हा तुम्हाला पुढे काय होणार आहे तर इथे दाखवणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तुम्ही ऑप्शन पाहत असाल कॅमेरा आणि फाईल्स, त्याच्याच खाली फाईल ऑप्शन येतं. ज्यावेळेला तुम्ही PDF टाईप फॉर्मॅटमध्ये एखादी फाईल जर बनवली असेल तर ती फाईल तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही फाईल्स या ऑप्शनमधून सिलेक्ट करू शकता. पण सपोज तुम्हाला जर PDF फॉर्मॅटमध्ये जर फाईल बनवता येत नसेल तर जो तुम्ही डायरेक्ट पेपर लिहिलेला असेल तो कॅमेऱ्याच्या सहाय्याने तुम्ही फोटो काढू शकताय. पण तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक पेजवर तुमचं नाव आलं पाहिजे, कारण चेक करताना ते पेज तुमचंच आहे हे लक्षात येण्यासाठी. ज्यांना फोटो काढायचे असतील त्यांनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढायचे. ठीक आहे, मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने अपलोड करून दाखवते. मी कॅमेरा ऑप्शन सिलेक्ट करते. बघा मी जेव्हा कॅमेरा ऑप्शन सिलेक्ट करेल तेव्हा बरोबर त्या पेजचं मी फोटो घेणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला नाव लिहायचं आहे स्वतःचं. ठीक आहे, बघा मी ह्याच्यावर जो सर्कल करेक्ट साइन आलेला आहे त्याच्यावर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात बघा त्या फाईलचं जे नाव आहे ते ऑटोमॅटिक आलेलं दिसतंय. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एकच नाही, आता तुम्ही 2-3 पेजेस लिहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा अजून काय करणार आहे ॲड मोर फाईल याच्यावर क्लिक करणार आहे. बघा तुम्ही म्हणाल की आता मी माझे 3-4 पेजेस आहेत, तुम्ही एका पेजचा फोटो काढला तर नाही. तर याच्यामध्ये बघा खाली ऑप्शन जो दिसतोय ॲड मोर फाईल, हा पुन्हा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या आपले जे आन्सर शीटमध्ये असणार आहे ते 2-3 पेजेस असणार आहेत. त्यामुळे आपण ॲड मोर फाईल या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. ठीक आहे, बघा मी पुन्हा ॲड मोर फाईलमध्ये माझं जे सेकंड नंबरचं आन्सर शीटचं पेज ते मी सिलेक्ट करणार आहे. पुन्हा कॅमेरा ह्या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. बघा कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी दुसरा पेज फोटो घेत आहे. ठीक आहे, माझं हे दुसरं पेज आहे. पुन्हा मी टिक मार्क आलेले आहे त्याच्यावर क्लिक करणार आहे. अशा पद्धतीने तुमचे जेवढे पेपर असतील ते पेपर तुम्हाला काय करायचे आहेत सिलेक्ट करायचे आहेत. बघा जेव्हा पेपर ॲड होतील तेव्हा इथे पेपर तुम्हाला साइन दिसतच असेल. बघा ॲड झालेले. ठीक आहे, हे जे आहे ते पेपर ॲड झालेले साइन दिसतात. ओके, आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे ते बघा. जो पेपर तुम्हाला हे झालेले तर तुम्ही 4 पेजेस घेतलेले आहेत, तुमचे 4 पेजेस आन्सर शीट झालेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला जे काम करायचं आहे ते अपलोड ऑप्शन दिसतोय. बघा याच्यामध्ये जो अपलोड ऑप्शन दिसतोय त्याच्यावर मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्लिक करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा जो गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्ममध्ये तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं असणार आहे आणि पेपर तुमचा रिसीव्ह झालेला असणार आहे. ओके, अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला हा आहे तो पेपर अपलोड करायचा आहे. ठीक आहे, बघा हा पेपर अपलोड होतोय. अपलोड झाल्याची प्रोसेस तुम्हाला ते दिसते अपलोडिंग 1 of the 2. आता 1 of the 2 काय होतंय कारण तुमचे जे इमेज काढलेले आहेत त्या 2 इमेजमध्ये आपण अपलोड करत आहोत.
त्यामुळे आपल्याला 1 or 2 दाखवता येते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या गुगल फॉर्ममध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत. ह्या पद्धतीने फाईल ह्याच्यामध्ये काही घाबरण्याची गोष्ट नाही, कारण तुम्ही डायरेक्ट पेपरचे फोटो काढूनही अपलोड करू शकता. ठीक आहे. मग ते तुम्हाला तुमचे पेपर जे आहेत ते अपलोड झालेले दिसतील. इथे साईन दिसतं तुम्हाला तुमचे जे हे आहेत अटॅच द आन्सर सीट ह्या ऑप्शनवर तुम्हाला दिसत असेल की जे तुमचे 2 इमेज जे तुम्ही इन्सर्ट केलेले आहेत त्या अपलोड झालेले आहेत. ह्याच्यानंतर पूर्णपणे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तुम्ही लगेच घाई सबमिट करायची नाही. जोपर्यंत आपला पेपर अपलोड होत नाही तोपर्यंत याच्यामधून बाहेर पडायचं नाही. ठीक आहे. आता आपण ज्या 2 इमेज घेतलेल्या आहेत किंवा 2 फोटो पेपरचे घेतलेले त्या इथं आलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपला पेपर हा इथे कंप्लीट झालेला आहे. सबमिट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, सबमिट पेपरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं व्ह्यू दिसेल. ओके.